मुंबईमधील 6 पैकी 4 जागा ठाकरे लढणार असल्याची महाविकास आघाडीच्या गोटात चर्चा होतीये। आणि या 4 जागांमध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम आणि ईशान्य मुंबई या 4 जागांसाठी ठाकरे गट आग्रही होता आणि ठाकरेंकडे या जागा जाण्याची शक्यता आहे असं कळतंय। या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे। आज या संदर्भात बैठक झाली होती आणि ज्या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर हे सुद्धा उपस्थित होते, त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। चेतन सावंत आपल्याला अपडेट देत आहे। चेतन, काय घडलं आजच्या बैठकीत? आजची जी बैठक होती ही बैठक होती संपूर्ण महाराष्ट्रातील लोकसभाच्या 48 जागांसंदर्भात ही बैठक होती। आणि या बैठकीत आपण पाहिलं असेल की बैठक सकाळी जवळपास 12 वाजता सुरू झाली होती, ती आता 7 वाजता बैठकी संपली आहे। या बैठकीत एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रातील 48 जागांवर चर्चा झाली। त्याचबरोबर महत्त्वाच्या मुंबईच्या ज्या जागा आहेत या जागेंवर देखील चर्चा झाली। 6 जागा लोकसभेच्या मुंबईत येतात आणि यातील 4 जागेंवर शिवसेना आग्रही असल्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटलं। त्यातील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई। ईशान्य मुंबई ही जागा आपण पाहिली तर ही पहिल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे उमेदवार इकडे विजयी होत होते। म्हणजे ही जागा जर महाविकास आघाडीच्या दृष्टीने आपण पाहिली तर ईशान्य मुंबईकडे होती। मात्र या जागेवर आता ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीकडे चेहरा नसल्याने किंवा राष्ट्रवादीकडे असं नेतृत्व नसल्याने लोकसभेच्या प्रतिनिधी म्हणून ही जागा शिवसेनेला, ठाकरेंच्या शिवसेनेला देण्याचं ठरत आहे। तर त्या बदल्यात ठाकरेंच्या शिवसेनेची एक जागा असेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, शरद पवार गटाला देण्याचं ठरत आहे। एकंदरीतच आपण जर पाहिलं असेल या बैठकीनंतर तर असं चित्र आहे की 48च्या 48 जागेंवर सध्या शिक्कामोर्तब झालेलं आहे। मात्र कोणती जागा कोणता पक्ष लढवणार हे तिकडच्या उमेदवार पाहून समोर दिलेला कॅन्डिडेट जो असेल त्याच्या विरोधात आपल्या 3 पक्षांमध्ये कोणता कॅन्डिडेट हा सर्वश्रेष्ठ आहे हे पाहून ती जागा त्या कॅन्डिडेटला दिली। म्हणजे थोडक्यात चेतन असं आहे की मुंबईतल्या 4 जागांच्या बदल्यात ठाकरेंची शिवसेना आपल्या 4 जागा ह्या इतर पक्षांना देणार महाविकास आघाडीतला, असंच गणित ठरू शकतं? नक्कीच नम्रता, खरं तर आपण पाहिलं असेल तर या 4 पैकी ज्या 3 जागा आहे या 3 जागेतील जे त्यातील दक्षिण मुंबई ही जागा आहे, या मुंबईमध्ये खासदार अरविंद सावंत आहेत। त्याच्यानंतर दक्षिण मध्य मुंबई आहे, यामध्ये राहुल शेवाळे हे खासदार आहेत। ते सध्या तरी शिंदेच्या शिवसेनेमध्ये असल्यामुळे या जागेवर देखील ठाकरेंची शिवसेना आपल्यासाठी आग्रही आहे। तर आपण पाहिलं असेल याच जागेवर यापूर्वी देखील काँग्रेसचा बोलबाला होता। या जागेवर एकनाथ गायकवाड, अगदी म्हणजे चेतन आपण बघितलं तर अगदी निवडणुकांचे पडघम वाजायला लागल्यापासूनच ठाकरे गट या जागांसाठी आग्रही होता। आता त्या बदल्यात कोणत्या जागा दिल्या जातात हेही बघावं लागेल। चेतन, धन्यवाद या माहितीबद्दल। इकडे काँग्रेसचे प्रभारी चेन्नी थला आणि प्रकाश आंबेडकर यांची फोनवरनं चर्चा झाल्याचं कळतंय। वंचित आणि महाविकास आघाडीची 30 जानेवारीला बैठक होणार आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईमध्ये 6 तास खलबतं झाली आणि महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आणि भक्कम स्थितीत असल्याचं संजय राऊत म्हणाले। या 6 तासाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। वंचित सोबतचा संवादही सुरू आहे आणि त्या संदर्भात याआधी चर्चा झाल्याचं संजय राऊत म्हणाले। माननीय प्रकाश आंबेडकरजी म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर आमचा कालपासून व्यवस्थित सुसंवाद सुरू आहे। आज सकाळी सुद्धा आम्ही त्यांना आमच्याकडून दुसरं निमंत्रण पाठवलेलं आहे, त्यांना ते मिळालं आहे। त्यानंतर प्रकाश आंबेडकरजी आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं चर्चा झाली आणि 30 तारखेच्या बैठकीत ते सामील होत आहेत।